आणि गोरगरीब मराठे एकत्र आले म्हणून हा मिळाला। कारण हा लढाच गरजवंत मराठ्यांचा आहे। ज्यांना गरज नाही त्यांचा हा लढा नाहीच आहे मुळात। गोरगरिबांना या लढ्यातून खूप मिळालं। कारण जे 70 80 वर्षात 75 वर्षात जे मिळालं नाही ते मराठा समाजाला या आंदोलनातून मिळालं। हेच मी आज समाजाला सांगण्यासाठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून समाजासमोर आलोय की आपण कधी काही खोटं केलं नाही, करणार पण नाही। कधी चुकीचं पाऊल मायबाप मराठा समाजाचा अपमान व्हावा असा एकही उचललेला नाही। म्हणून आपण आज माध्यमाच्या समोर येऊन समाजाला सांगतोय। माझी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला विनंती आहे की काही जाणून बुजून हे जे पाठीमागं आंदोलन आपण मुंबईला जायचं होतं त्या अगोदरही ट्रॅप रचलेले होते। त्या अगोदरही एक 20-25 दिवस रचले होते, परंतु ते त्यांचे षडयंत्र यशस्वी झाले नाही। मग शेवटचा ट्रॅप मुंबईमध्ये करायचा का असा काय त्यांची शक्यता होती तेही आपल्याला अगोदर माहीत झाल्यामुळे ते थंड पडले। पुन्हा काय कसं बदनाम करायचं, काय करायचं, मला कसं बाजूला या आंदोलनातून सारायचं। कारण हा मराठा आरक्षणाचा विषय कायमचा आता मार्गी काढतोय, काढला नाही पाहिजे। कारण त्याच्या जीवावरती काही जणांचं 10-20 जण आहेत, जास्त नाहीत त्या महाराष्ट्रभरात। ते सरकारची विरोधी पक्षांची सुपारी घेऊन कंटिन्यू बोलत राहतात आणि त्यांचं म्हणणं असतं कधी काळी काय मिळालं काय नाही मिळालं, समाजात काहीतरी गैरसमज पसरायचा। परंतु ही लढाई त्यांच्यासाठी नाहीच आहे। त्यांना नाही मिळालं पण माझ्या गोरगरीब करोडो मराठ्यांना खूप मिळालं। त्यांना पैसे पद पाहिजे असतील म्हणजे हा सुद्धा हे पाठीमागचा जे सोशल मीडियावरचा विषय चालू आहे हा सुद्धा एक प्रकारचा ट्रॅपच आहे। कारण त्यांना कुठं मान सन्मान किंवा काही पैसे किंवा पद पाहिजे असतील ते नाही मिळाले की ते कुठं गोरगरिबांच्या या लढ्यांच्या विरोधात बोलतात। कारण त्यांचे बोलणाऱ्यांची पार्श्वभूमी समजून घ्या पाठीमागची आम्ही घेतली म्हणूनच आज प्रेस घेतली की याच्यात राजकीय आणि विरोधी दोघांचे पण हे लोक आहेत। यांना एकच विनंती आहे याच्यामध्ये तुम्हाला सूट आहे, फक्त इथून पुढं तरी आपण आपल्या कार्यकर्त्यांना पक्षाच्या लोकांना दापा। कारण बहुतेक पक्षाच्या लोकांना त्यांना बोलायचं सांगितलंय तुम्हाला श्रेय घ्यायचंय, तुम्हाला श्रेय घ्यायचं तर घ्या पण गोरगरिबांचं मराठ्यांचं खोटं बोलून वाटोळं करू नका। काही मिळालं नाही काय झालं नाही यात भरपूर सत्ताधारी आणि पक्षातले विरोधी पक्षातले सुद्धा लोक आहेत की जे बोलत आहेत जाणून बुजून। कारण त्यांचे कुठंतरी कमीपणा होतोय असं दिसतंय, कुठंतरी त्यांना मान सन्मान किंवा काय मिळवायचं होतं ते मिळालं नाही असं दिसतंय म्हणून ते बोलत आहेत। परंतु तुमच्या मिळण्यासाठी माझ्या गोरगरीब मराठ्यांचं तुम्ही वाटोळं करू नका म्हणून मी मराठा समाजासमोर या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आलोय। जर ते इथून पुढे गप नाही बसले तर मी त्यांच्या पक्षाच्या नेत्यासह आणि त्यांचं सुद्धा नाव घेणार आहे की या पक्षाचा नेता यांना पुढे घालतोय आणि सोशल मीडियावरती चालवायला लावतो। आज मात्र जर ते सावध झाले या 2-3 दिवसात तर बरं, नाही झालं तर हा माणूस कोण याचे आम्ही सगळे शोधत आणले आमच्या लोकांना सुद्धा। हे सोशल मीडियावर बोलणारे कोणाचे आहेत त्याचं नाव आणि त्याच्या पक्षाचं आणि त्याच्या नेत्यासुद्धा नाव घेऊन आम्ही जाहीर करणार आहेत की यांना ह्या ट्रॅपमध्ये म्हणजे आम्हाला या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी गोरगरिबांचं आंदोलन मोडलं पाहिजे। याच्यात दोघं पण आहेत, सत्ताधाऱ्यांचे पण आहेत आणि विरोधांचे पण लोक आहेत। त्यांनी थांबावं नसता या 2-4 दिवसात पुन्हा मग आम्ही नावं डिक्लेअर करणार आहेत त्यांचे। यासाठी मी समाजाच्या समोर आलोय की मी इतका चिकाटीनं मी माझी पाठ नाही थोपटत पण इतक्या चिकाटीनं 24 घंटे रात पाठ एक करून गोरगरिबांसाठी काम करतो। आणि यांची इच्छा आहे की मी आंदोलनातून हटलो पाहिजे किंवा बाजूला निघलो पाहिजे। माझा करोडो मराठा म्हणत नाही तोपर्यंत मी हटत नाही, कारण माझा काही स्वार्थच नाही। इथं माझ्या गोरगरीब मराठ्यांचा स्वार्थ आहे, मराठ्यांच्या पोरात स्वार्थ आहे म्हणून ही लढाई सुरू आहे। यांच्या पोटात खूप दुखायला लागले श्रेयासाठी। कारण 70 वर्ष जे झालं नाही ते झालंय। काही पक्षांना सुद्धा असं वाटतंय की 70 वर्ष झालं नाही ते आता होत आले। मग आता हे श्रेयासाठी बी ते विनाकारण काही पक्षांचे लोक मध्ये घुसवायला लागले, ते कार्यकर्ते घुसवायला लागले। विरोधी पक्षांनाही तेच वाटतंय काही की तेही आडवे घालते त्यांना काय मिळालं। काही मराठा समाजाचे काही खूप जळणारे काही नेते आहेत त्यांनाही वाटतं आपल्याला काय मिळालं नाही, म्हणजे समाजाचंच काम करणारे काही 10-15 जण आहेत त्यांनाही वाटतं आपण इतके दिवस लढलो काहीच मिळालं नाही, आता तुम्हाला मिळालं नाही त्याला आम्ही काय करावं, तुम्ही मिळू द्यायला पाहिजे होतं समाजाला। मग त्यांना असं वाटतं हा विषय संपवायला लागला आरक्षणाचा, मग आपल्याला काय राहणार आहे खाली, आपलं तर याच्यावरच दुकान चालतंय सगळे, यांचे दुकानं बंद झालीत। म्हणून माझ्या मराठा समाजाला मी सांगण्यासाठी आलोय की यांच्या ट्रॅपला मी घाबरत नाही मोजीत बी नाही। यांचं षडयंत्र असू नाही तर फिडेंद्र असू, फक्त समाजासमोर काय मिळालं ते सांगायसाठी मी आलोय। आत्तापर्यंत मायबाप मराठ्यांनो 57 लाख अनुदी
ह्या आंदोलनामुळे मराठ्यांच्या गोरगरिबांच्या एकजुटीमुळे मिळाल्या। हे अंतिम सत्य हे 75 वर्षात झालं नाही, ते जवळपास 57 लाख म्हणजे आता 60 लाखापर्यंत हा आकडा गेला असून 60 लाख गोरगरीब मराठ्यांचं कल्याण झालेलं। हे 75 वर्षात का नाही झालं? मग काही विरोधी पक्षांचे बी सोशल मीडियामध्ये काही पुट्टे लिहित त्यांचे, काही सत्ताधाऱ्यांचे पण लिहिते। अरे तुझ्या नेत्यानं तुझ्या पक्षानं का नाही केलं मग 75 वर्षात? हे आताचे सत्ताधारी आहेत। आता यांचं कुणाचं श्रेय घेण्यासाठी चाललंय तर सत्ताधाऱ्यातलेच काही लोक सुद्धा सोशल मीडियावरती उतरलेत। मग तुम्ही काय उपकार नाही केला, आता जे दिलं ते पण माझा मराठा समाज करोडोच्या संख्येनं लढलाय तेव्हा तुम्ही दिले। हे मराठ्यांचं श्रेय राहणार आहे पूर्ण, तुम्हाला कोणालाही मिळणार नाही, तुम्ही किती सोशल मीडियावर लिहिलं तरी। 39 लाख, दुसरा मुद्दा 39 लाख मराठ्यांना आतापर्यंत प्रमाणपत्र मिळाले। या आंदोलनाचं यश नाही का? कोण सोशल मीडियावर लिहितोय तो भांगार, हे यश नाही का? 39 लाख लोकांचं कल्याण झालं। हे आंदोलनाचं यश नाही, काय नाही मिळालं म्हणतात। तुला काय मिळायला पाहिजे? पैसे, पद, तुझ्यासाठी आंदोलनच नाहीये। हे गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांसाठी आंदोलन आहे। ते मोठे झालेत, त्यांना खूप मिळालं गोरगरिबांना। हे सांगण्यासाठी पुन्हा मी याच्यावरती आलोय। 2000 आणि 2001चा कायदा हे ओबीसी आरक्षणासाठी झालेला आहे। तिसरा मुद्दा सांगतोय, त्या कायद्यात जर एखादी व्याख्या घालायची असेल तर तो कायदा दुरुस्त करावा लागतो। 2001चा कायदा ही ओबीसींना आरक्षण देतोय। मग 2001च्या कायद्यानुसार 2006, 2004, 2008, 2014चे कायदे, 2012चे कायदे तयार झाले। 2001च्या कायद्यानुसारच नवीन शासन निर्णय जर घ्यायचा असला तर नवीन काय असेल तर शासन निर्णय घ्यायला लागतो। सगळ्या सोयऱ्यांना शासन निर्णय घेतला असता तर ते उडालं असतं। मग मराठ्यांना ओबीसीत आरक्षण द्यायचंय, ते खास करून मराठा बांधवांना सांगतोय, ओबीसीत आरक्षण द्यायचं। मराठ्यांच्या कुणबी म्हणून नोंदी सापडल्यात, तर दुरुस्ती 2001च्या कायद्यातच व्हायला पाहिजे, तरच ते चॅलेंज होत नाही किंवा ते उडणार नाही। आणि आपलं चॅलेंज झालं तर ओबीसीचं सगळंच आरक्षण उडतंय मग, कारण आपण सुद्धा ओबीसी आरक्षणात आहेत कुणबी म्हणून। आपलं जर उडणार असलं तर त्यांचं सुद्धा 2001च्या कायद्यानुसार, 1967च्या कायद्यानुसार, 1990च्या कायद्यानुसार, मंडल कमिशननुसार सगळं उडतंय मग त्यांचं सुद्धा, त्यांचंही काय राहत नाही। म्हणून त्या दिवशी मुंबईला गेल्याच्या नंतर आपण इथूनच सांगितलं होतं की 54 लाख नोंदी सापडल्या, त्या प्रमाणपत्र द्या, त्यांच्या परिवाराला द्या। तर माझी मराठा बांधवांना विनंती, 54 लाखांना प्रमाणपत्र त्यांनी वाटप करत आणलेत जवळपास, पण 54 लाख ज्या नोंदी सापडल्यात, ही 5वा मुद्दा सांगतोय, 54 लाख नोंदी सापडल्यात, ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्या बांधवांच्या परिवारांना अर्ज करणं आवश्यक आहे। आता तुम्ही अर्ज करा, तुम्हाला सगळ्याला प्रमाणपत्र मिळून जातील। गावोचे गावं निघायला लागले। मग आपण सांगितलं होतं की ते 54 लाख नोंदी त्यांना प्रमाणपत्र द्या आणि त्यांच्या परिवाराला पण द्या। तर परिवाराने अर्ज केले, त्यांचे पण निघायला लागले। असे कित्येक तरी गाव आहेत की ते गावोचे गावं निघायला लागलेत। आपण सुद्धा ज्यांच्या नोंदी निघाल्या त्या परिवाराने तातडीने अर्ज सादर करा आणि आपण आपले प्रमाणपत्र काढून घ्या। आपण सांगितलं होतं मुंबईला शांततेत जाणार आणि शांततेत आरक्षणच घेऊन येणार, आम्ही मोकळे माघारी येणार नाहीत। आरक्षण म्हणजे काय तिथं घमेल्या ठेवलेलं होतं की एखाद्या म्हणून गुन्हीत घेऊन यायचंय? आरक्षण म्हणजे हे कायद्याचं राज्य आहे, तुम्हाला कायद्यात दुरुस्ती करावं लागेल, त्याचा अध्यादेश काढावा लागेल, तरच मराठ्यांना कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण मिळणार आहे, नाही तर मिळणार नाही। आणि हेच सगळ्या सोयऱ्यांचा जो आपल्याला अध्यादेश काढायचा होता, जो अधिसूचना काढायची होती, त्याला 2 महिन्यापासून सरकार जाणून बुजून काढत नव्हतं, कारण त्याच्या दबावाखाली येऊन सरकार काढत नव्हतं। आपण सांगितलं तुम्हाला जर तेव्हा पाहिजे असला तर मराठे तुम्ही आता डोक्यातून काढून टाका, तुमचे आहेत म्हणून। आणि मराठ्यांचे पोरं करोडोच्या संख्येनं मुंबईत गेले, म्हणून सरकारनं पुण्यापासूनच सुरू केलंय। पुणे, लोणावळा, वाशी की आम्ही करतोय, पण आपल्याला करतोय नव्हतं पाहिजे, अध्यादेशच पाहिजे होता लिखित, आणि तो पण राजपत्रितच पाहिजे होता। मग त्यांनी राजपत्रित अधिसूचना आपल्यासाठी काढल्यात वाशीत गेल्याच्या नंतर। मग आपण वाशीत जाऊ किंवा आझाद मैदानला जाऊ, नगरला राहू, पुण्यात राहू किंवा अंतराळीत राहू, आपला विषय काय होता की मराठा समाजाला ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्या सगळ्या सोयऱ्यांना ज्या नोंदी सापडल्यात त्याच्या आधारावरती आरक्षण द्यायचंय। म्हणून सगळ्या सोयऱ्यांचा आम्हाला कायदा पाहिजे, यासाठी आम्ही मुंबईत येतोय। मग कायदा बनवण्यासाठी त्या 2001च्या कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी अधिसूचना काढणं आवश्यक आहे। ती प्रक्रिया आहे। एखाद्या दुकानचं लायसन काढायचं असलं तरी 15 दिवस जाहीर प्रकटन अगोदर द्यावं लागतं। एखाद्याचा फेर जरी जमिनीचा वाढायचा असला तरी 15 दिवस त्यांना जाहीर प्रकटन द्यावं लागतं। एखादा प्लॉट तुम्हाला शहरात घ्यायचा असला तरी जाहीर प्रकटन द्यावं लागतं, हे कुणाचं आहे? तसं त्यांनी अधिसूचना काढली, कारण त्यांना ह्या सगळ्या सोयऱ्यांचा कायद्यात रूपांतर 15 तारखेला अधिवेशन बोलवलंय त्याच्यात करायचं आहे।
आणि मग त्याची अंमलबजावणी करून ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्या मराठ्यांना ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्याच नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र महाराष्ट्रभरातल्या मराठ्यांना नोंदी न सापडल्याला मिळणार. मग अधिसूचना निघाली, मराठे गेले शांततेत आणि शांततेत आरक्षण घेऊन आले. तर मराठे शांततेत गेले आणि शांततेत आरक्षणच घेऊन आलेत, कायदा घेऊन आलेत. म्हणजे आता त्याची अंमलबजावणी होणार आहे. आता त्याचं कायद्यात रूपांतर 15 तारखेला होऊन त्याचं 15 तारखेला त्यानंतर त्याची अंमलबजावणी होणार आहे. म्हणजे नोंदी नसलेल्या मराठ्यांना नोंदी ज्यांच्या मिळाल्या त्याच्या आधारावर त्याच्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळणार महाराष्ट्रभर. हे गोरगरीब मराठ्यांना मिळाले. मराठ्यांनी 75 वर्षात जो कायदा बनला नाही तो कायदा बनवला. हे येस नाही का आंदोलनाचं? सोशल मीडियावर लिहितो काय मिळालं, हे येस नाही आहे का? तुला कळतंय का कायदा कशात बदल करायला लागतो, कायद्यात काय दुरुस्ती करायची, काय अधिसूचना काढायच्यात, कायद्यात रूपांतर त्याचं कसं करायचंय, हे पण तुला कळत नाही. लिहितो नुसता, घरी झोपतो, कोणत्या तरी राजकारण्याचं ऐकतो, सुपारी घेतो. विरोधी पक्ष सत्ताधारी सगळे एकवटले त्याच्यात आणि यांनी अंधारातून त्यांच्या पडद्याच्या पाठीमागून कार्यकर्ते पुढे घातले. ते जर ह्या 2-4 दिवसात गप्प बसले नाही त्या कार्यकर्त्याच्या नावासह ह्यो कोणत्या पक्षाचा नेता आहे, विरोधी पक्षाचा आणि सत्ताधाऱ्यांचा, त्यांच्या पाठीमागचे जे मंत्री आहेत त्यांचे सुद्धा नाव घेणार आहेत आणि विरोधी पक्षातले जे आमदार आहेत नेते त्यांचे सुद्धा आम्ही नाव घेणार आहेत. यांचे कार्यकर्ते यांनी पुढे घातले मराठ्यांचा वाटोळा करायसाठी. म्हणून मराठ्यांना सांगतो, मराठ्यांना मिळालेलं आहे आणि गोरगरिबांची काय ओरड नाही. हे 4-5 टक्कूचे 15-20 जण आहेत, यांचं सगळं दुकानं बंद पडत, मराठ्याच्या जीवावर खाणारी हे यांचं पुरं आयुष्य याच्यात गेलेलं आहे. मराठ्यांचं रक्त पिऊन मोठं व्हायचं यांना ते सहनच व्हाय नाही आता, की एक गरीब घरातलं पोरगं लढतंय गोरगरिबासाठी आणि हे पुढं आलाय. हे यांची सगळ्यात मोठी पोटदुखी की हे पुढं आलाय आणि हे प्रश्नच मार्गी काढतो, हे फुटत नाही, मॅनेजर होत नाही, आपलं काय होणार आहे आता, ही पोटदुखी यांची सगळ्यांची. आणि मी जिवंत आहे तोपर्यंत गोरगरिबांसाठी लढणारच. मी त्याच्यासाठी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगतोय, 10 तारखेला मी प्रचंड मोठी बैठक पण लावली आणि 10 तारखेला या कायद्याची अंमलबजावणी व्हावे म्हणून मी आमरण उपोषण करायला लागलो. मी कुठेही बसो, मी ओपन बसलो तरी मराठा म्हणूनच बोलतो आणि 4 भिंतीत बसलो तरी मराठ्यांच्या आरक्षणाविषयीच बोलतो. मी दुसरं कधीच काय बोलत नाही. आणि जर 4 भिंतीत मला दुसरं काही करायचं असतं तर मी मागच्या दारातून घरी गेलो असतो ना, लोकात कशाला आलो असतो, काही घ्यायचं असतं तर. मी 4 भिंतीतून बाहेर आलो तरी कायदाच हातात घेऊन आलो आणि माझ्या बाहेर उभा राहिलेल्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या पोराला दाखवलाय. ही अधिसूचना राजपत्रित अध्यादेश निघालाय. आता याचं कायद्यात रूपांतर होणार आहे आणि अंमलबजावणी होणार आहे. बाहेरून त्यांना दाखवलंय. मी वाकडं पावलं टाकत नाही. चूक माझ्या मायबाप मराठा समाजाला डाग लागण असं एक पाऊल उचलत नाही. मी इतका त्याग करून इतका चिकटपणानं सातत्याने ही लढाई लढतो. इतकी तू लढून दाखव, चल तू इतकी, फक्त मी लढतो इतकं रात्रंदिवस माझ्यासारखं फिरून दाख. मी 4-4 रात्री 4-4 दिवस सलग जागवतो आणि सलाईन घेऊन पुन्हा दुसऱ्या दिवस सकाळी जागेव. तुला व्हॉट्सअप फेसबुकवर लिहाल काय होतं माकडा, तुझं पोट भरलं, तू लोकांच्या जीवावर खाणारा, माझ्या गोरगरिबांचा का वाटोळा करतोय. माझे इतकं तू लढून दाख. 5 महिने झाले या जागेवर बसून मी, 5 महिने नसताय. पत्रकारांनी माझं वाजविलं असतं, एक बी पाऊल माझं चुकीचं पडलं असतं तरी ते माझ्या नजरासमोर आहे. तिथं पत्रकार बांधव सुद्धा मी सुद्धा हालत सुद्धा नाही जागेवर. तुला होतंय काय नेमकं, तू एकदा मिळू दे, तुझा सुद्धा हिशोब पुरा करणार आहे. आरक्षण मिळू दे, तुला सुद्धा हिशोब पुरा होणार आहे तुझा. तू आज लिहितो, तुला गोड लागतंय. इथं किती अंगावर घ्यावं लागतात आम्हाला माहिती, किती दुश्मन अंगावर घ्यायला लागतात कोणाकोणाचे. तुला बोलून काय होत नाही. इथं आज तुम्हाला सांगतो, 6वा मुद्दा सांगतो तुम्हाला, गावाची गाव कुणबीचे निघायला लागलेत मराठ्याचे. हे यश नाही का आंदोलनाचं, या गोरगरीब मराठ्यांचं यश नाही काही. त्यामुळे तुम्ही शांत राहा, गोरगरिबांचं वाटोळं करायच्या मागं लागू नका. गोरगरिबांचं कल्याण होतंय. त्यासाठी मी 10 फेब्रुवारीला जर 4 भिंतीच्या आत बोलून काय बोललो असतो तर सरकारच्याच पुढं केलं असतं ना. मग मी 10 तारखेला मी कठोर आमरण उपोषण पुन्हा पुकारलंय. कारण मला माहिती आहे माझं शरीर साथ देत नाही. ह्या आंदोलनात काय होईन सुद्धा मला माहित नाही. म्हणून मी शेवटचं छत्रपतींचं सुद्धा दर्शन रायगडून घेऊन आलो. तुला काय अक्कल आहे का बोलताना? तुला सोपं जात आहे. इथं बसून बघ फक्त. जर तिथं 4 भिंतीत काही बोललो तर आम्ही असं जर तुला वाटतंय, तू दाक्षिद्ध करून त्या दिवशी मी तू म्हणशील ते करतो. तुम्हाला आत्महत्या करतो. काही बोलतो उगा अक्कल नसल्यासारखी. काल मला सोशल मीडियावर तुला बोलताय ना, पत्रकार परिषदेत तुला मला बोलताय ना, काय बोलता? तुम्हाला अक्कल सुद्धा पाहिजे थोडीफार. अभ्यासक म्हणून मिरून घ्यायला लागले काही काही, स्वतःला समाजाचे नेते म्हणून मिरून घ्यायला कुंकडं बोलायला लागलात.
स्वतःच्या जातीचे असून इतरांचं सोडून द्या, ते बोलणारच, त्यांच्याकडून अपेक्षा करायची गरज बी नाही, पण तुम्ही स्वतःच्या जातीचे आहेत. हां, तुम्ही एक काम करा ना, तुम्ही त्याच्या दुरुस्ती काय करायची सांगा, तुमची काय व्याख्या सांगा, तुम्हाला अभ्यास आहे तो कायदा किती मजबूत होईल यासाठी करा. ते सोशल मीडियावर लिहितो, लय शहाणा समजतो स्वतःला. मराठ्यांचा आहे, तू इकडे येऊन सांग. 10 तारखेला ये, तुम्हाला आव्हान आहे सगळ्या अभ्यासकांना. बाकीचे तर बिचारे तिकडं महाराष्ट्रातले ते मजबूत बाजू मांडणार आहेत त्यांची, त्यांच्यात काय दुमत नाही, ते मजबूत बाजू मांडणार आहेत त्यांची, आणि ते कायदा बनण्यासाठी त्यांची व्याख्याही देणार आहेत. आणि मजबूत कायद्यासाठी कोणाकोणाचं काय दुखतंय ना, त्यांनी इथे येऊन सांगा. तुमच्या समोर आज जाहीर आवाहन करतो मी, ज्या कोणाकोणाचं दुखत आहे त्यांनी इथं अंतरवाली लिहा, तुमचं लेखी सांगा मला काय काय करायचं आहे, आणि असा कायदा बनला पाहिजे असं मला सांगा. 10 तारखेचं उपोषण तुम्ही म्हणतात तोवर सोडित नाही. तुम्ही म्हणतात ना सरकारचं ऐकलं नामकं केलं, जे कोण सोशल मीडियावर येतात ना त्याने अंतरवालीत येऊन बसा 10 तारखेला. तुम्हाला पाहिजे तसा कायदा बनवायचा नाही. महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या समोर सांगतो, आता फिरून बोलायचं नाही. त्या सोशल मीडियावर ते भंगार चाळे त्याच्यावर करायचं नाही. तुम्ही 10 तारखेला मी उपोषणाला बसतोय, इथं या. तुम्हाला कसा कायदा पाहिजे तो बनूस तर मी उपोषण सोडत नाही. तुमच्यासाठी मरायला तयार आहे, आता जातीसाठी होतं, आता तुमच्यासाठी तयार आहे. इथं या आणि तुमच्या व्याख्या सांगा काय काय, सरकारला घ्यायला लावतो. कशाला लिहून आपल्या समाजाचं 70-80 वर्षाच्या नंतर मराठा समाज एकत्र आलाय, कशाला नाटकं करता रे, कशाला फूट पाडता मराठ्यात. किमान तेवढा तरी स्वाभिमान ठेवा. तुम्हाला 7वा मुद्दा सांगतो, आता पिढ्यानं पार मराठा समाज एकत्र येत नव्हता. या आंदोलनाचे यश नाही, मराठी माझे एकत्र आले. 1-2 दिवस मागं पुढं होऊन आरक्षण जात एकत्र आली याचा तरी आनंद ठेवा. तुम्हाला पहिल्यापासून चाळेच येते, जात एकत्र आली की कुठंतरी तुम्हाला चूक शोधायची. चांगलं नाही शोधता आलं का, काय मिळालं याच्यातून हे नाही शोधता आलं का, एखादी चूक आहे ती शोधता आली, तुम्हाला चांगल्या मार्गाने शोधता आले का. गावाचे गाव आज इथं येऊन भेटतात की आमच्या गावाचं कल्याण झालं म्हणून या आंदोलनामुळे. तुम्हाला 8वा मुद्दा सांगतो, महाराष्ट्रात सर्वे झाला. मागासवर्ग आयोगानं मराठा समाज आरक्षणात यावा, ज्यांना हे आरक्षण घ्यायचं नाही त्यांच्यासाठी आवाज सुद्धा सादर केला. आंदोलनाचं यश नाही काही लिहित हो त्याच्यावर, या आंदोलनाचं यश नाही. मागासवर्ग आयोग स्थापन झाला नव्यानं, या आंदोलनाचं यश नाही का, हे का नाही झालं मग 5 वर्षात सांग. मागासवर्ग आयोग स्थापन झाला, त्या आयोगानं अहवाल सुद्धा बनवला, सरकारला दिला सुद्धा. तेही आरक्षण टिकवण्याची जबाबदारी सरकारची. सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेश अधिसूचनेची कायदा पारित करून ते टिकवण्याची जबाबदारी सुद्धा सरकारची. त्या दिवशी मुख्यमंत्री साहेबांना सरकारनं जबाबदारी घेतली. हे बी तुला कळत नाही का, मराठ्यांना कळतंय सर्वसामान्याला. आणि मी कशाला आहे, मराठ्यांना माझा शब्द आहे. सरकार फिरकार मला माहीत नाही, विरोधी माहीत नाही, मला फक्त मराठ्या माहीत आहेत. माझं दैवत मराठा समाज आहे, मायबाप मराठा समाज आहे. या कायद्याच्या अंमलबजावणी होत तर मी हे तुमचं पोरगा हटत नाही, मेलो तरी हरकत नाही, हे शब्द आहे माझा तुम्हाला. म्हणून 10ला पुन्हा उपोषण करायला लागलोय. ह्या उपोषणात मला काय होईल मलाच माहीत नाही, कारण माझं शरीर पाठीमागच्या उपोषणामुळे साथ देत नाही. याच्यात काय होईल मलाच माहीत नाही, तरी मी हटत नाही. कारण मला मराठ्यांच्या गोरगरिबांच्या पोरावर आरक्षण देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हसू बघायचे, आणि यांना नेमकं ते सहन व्हायना. यांना वाटतं याला काहीतरी करून बाजूला काढायचं. आता ते एक नवीनच आणलं, म्हणले मग काय पाठी राखे अदृश्य हात. पाठीमागं म्हणले शरद पवार हे, नंतर म्हणले फडणवीस हे, आधी म्हणले शिंदे आहेत, एकनाथ शिंदे साहेब आहेत, म्हणले उद्धव ठाकरे साहेब आहेत, नंतर कोण कोण हे म्हणले, म्हणजे माझे पाठीवर राखे. त्यांनी सगळं चाफून बघितलं, कुणीच नाही, कारण मी कोणाला ऐकतच नाही, मी माझ्या फक्त समाजाचं ऐकतो. आता नवीन अदृश्य हात आणले त्यांनी. आमचेच पोरं जे मय कार्यकर्ते येते ते मय अदृश्य हात असते. तुम्ही अरे काय तुम्ही गचपाण्या हो, तुम्हाला आकले तर पाहिजे. तुम्ही नेमका भाकरीच खातात का रोज, का दुसरं काय खाता. मयच कार्यकर्ते ते म्हणते अदृश्य हात आहेत माया, मग मय कार्यकर्ते माया मग अदृश्य हात असते. तुम्हाला ते 7 लोकांचे नावं टाकले, त्याच्यात ते अंतरवाली सरपंच, डॉक्टर, हे श्रीराम, आणखी 5-7 जण आहेत, असे नावं टाकले. हे मय कार्यकर्ते, यांनाच मला शिकू मग फेस पडलाय, आणि ते काय शिकणार आहेत मला. म्हणजे हे बघा, दुही निर्माण करायची, याला ट्रॅप म्हणतात. दुही निर्माण करायची, हे अदृश्य हात दाखवायचे माझ्या पाठीशी. अरे ते कार्यकर्ते ते जातीसाठी रात्रंदिवस मान लावून लढतात, खांद्यावर जबाबदारी घेते. 7 जणांचे नावं टाकली म्हणजे काय व्हावं, लोकांना वाटलं पाहिजे हे 7च जण आहेत काही की आपण कोणीच नाही, म्हणजे आमच्यात फूट पडली पाहिजे. ही सुद्धा ट्रॅपच आहे. ही काय पद्धत आहे
काय करताय तुम्ही, काय नाही करत, जात इथं मोठी झाली पाहिजे. मागासवर्ग आयोगानं सुद्धा अहवाल दिला, हे सुद्धा यश आहे, ते सुद्धा आरक्षण मिळणारच आहे समाजाला. शिंदे समिती गठीत होत नव्हती कुणबी प्रमाणपत्र सापडण्यासाठी. 75 वर्षात का नाही केलं? कोणत्या ह्या मागच्या काही विरोधीचं पोट दुखत आहे, काही सत्ताधाऱ्यांचं पोट दुखत आहे श्रेयासाठी, यांचं दुखत आहे यांच्यात मिळायला लागलं म्हणून. म्हणजे ह्या काळात विरोधीचं दुखायला लागलं, यांच्या काळात मिळायला लागलं म्हणून. आता सरकारमध्ये दुखत आहे मला श्रेय मिळाना म्हणून. बघा आता यांचा कार्यक्रम. पण मराठा समाजाने एक लक्षात घ्या, ह्या आंदोलनामुळे आपल्याला खूप मिळाले, त्यांची काडी लागून द्या दोघाची तिकडे. आपल्या लेकराचं कल्याण झालं. समितीनं गठीत होत नव्हती, समिती गठीत केली, समितीने 57 लाख नोंदी सापडल्या. तुम्हाला नवा मुद्दा सांगतोय. गठीत झाली, तिने 57 लाख सापडलेत. किमान हे आकडा अंदाजे 1.25 करोडच्या पुढे गेला सर आता परिवाराच्या सह. मग एवढे मिळालेत समितीमुळे. समिती रात्रंदिवस काम करते. या आंदोलनाचं यश नाही का? दावा मुद्दा समिती वाढू देत नव्हती. मुदत वाढ वाढून घेतली का नाही आपण? पुन्हा समिती मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात काम करायला लागली. तुम्हाला 11वा मुद्दा सांगतो. मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्यात म्हणून सरकारनं हैदराबादचं गॅजेट घ्यायचं ठरवलंय शिंदे समितीकडे देऊन. 1884 जनगणना घ्यायची ठरवली. 1902चे दस्तावेज सगळे घ्यायचे ठरवलेत. त्र्यंबकेश्वरचे सगळे पुरावे घ्यायचे ठरवलेत. राक्षस भवनचे भाट, राजस्थानी भाटचे. हे का झालं नाही मग 75 वर्षात? कोण म्हणतोय ना ते भिकार विचाराचं की काय मिळालं मुंबईला गेल्यामुळं किंवा आंदोलनातून, हे 75 वर्षात का झालं नाही? मग हे नाही मिळालं समाजाला. तुम्हाला पोट दुखायला याच्यासाठी लागलंय. मायबाप मराठ्यांना तुम्हाला सांगतो, यांचं पोट दुखायला लागलं. आपल्या गोरगरिबांना मिळालंय आणि हे यांना सहन व्हायना. त्यानं आपले पोर आता यांच्या पुढं जाणार आहेत. मी हे तुम्हाला महत्त्वाचं सांगतोय. आपले लेकरं शिकून मोठे होऊन यांच्या पुढं जाणार आहेत, अधिकारी होणार आहेत. म्हणून यांचं पोट दुखायला लागले. कारण हे जरा वरच्या पट्टीतले, यांना खालच्या पट्टीत यायची सवय नाही. म्हणजे गरिबांच्या पोरांच्या हाताखाली बोलायचं किंवा तो हाताखाली राहायला पाहिजे गरिबाचा कवाबी, याच्या तिथंच झेंडे घेऊन पळायला, याचे पॉम्पलेट चिटकायला. आता तो राहणार नाही, तो आता मोठा होणार आहे. ही सगळ्यात मोठी पोटदुखी. म्हणून मला बाजूला सारायचं यांना. इतके खालच्या विचाराचे मी खूप असे लोक पहिल्यांदाच बघितले. इतरांचं सोडून द्या, त्यांची अपेक्षाच नाही करायची. त्याला करून काय कर, मी पुरून उरायला खंबीर आहे त्यांना. पण तुम्ही आपले आहेत ना, तुम्ही येऊन बोला ना. नसन मान तो मला दिला तर ती धमन मान ना. तो समिती समोर काय मांडायचं तुला? तिथं तुला 15 तारखेपर्यंत वेळ दिला ना त्यांनी, तिथं मांड. तुला तिथं नसं मांड, इथं मांड. मी तुला समोर मंत्र्यांना फोन लावून त्यांना तुझं म्हणणं घ्यायला लावतो. लांबून बोलू नको. 10 तारखेला या, कोणाकोणाला यायची ती. मी तुमचं सगळ्यांचं म्हणणं ऐकतोय, सगळ्यांचं ऐकलेलं आहे. तुमचं एखाद्या बार टीव्हीला पेपरला नाव येणार म्हणून तुम्ही त्या सोशल मीडियावर थैथयाट करायला लागलात का? आणि गोरगरिबांचं वाटोळं करायला लागलात पोराचं. इथं मायबाप मराठ्यांनो आपले लेकरं मोठे व्हायला लागलेत, हे यांना सहन व्हायला. कारण यांना वाटतं यांच्या हाताने व्हावं, त्यांच्या हाताने. आम्ही म्हणलो तुमच्या हाताने होऊ नये. तुम्ही का झोपले होते इतके दिवस? मग तुम्ही लढला असताना 40-40 वर्ष, तुम्ही अभ्यास केला असताना 50-50 वर्ष, त्याला मी काय करू? कम नाही काही झालं मग तुम्हाला? तुम्ही आज्याच्या पुण्यावर जगायला बघता काय? मग आपल्या आज्यानं लय पुण्य केलं तर बाबा म्हणून आता मला मिळालं पाहिजे. तू प्रयत्न कर ना. कुठं आज्याच्या पुण्यावर तू मोठा होत असतो काय? तू प्रयत्न कर ना स्वतः. काय कायच असतं ते, आम्ही मागं लय काम केलं तर बा मग आता आम्हाला पाहिजे. तू प्रयत्न कर. मी बी माझ्या बाकीच्या पुण्यावर नाही करत. एखादा जर कार्यक्रम पाठीमागं केला तर त्याच कार्यक्रमाच्या जीवावर आज नाही करीत. मी आज पुन्हा लढायला तयार होतो. मी मागच्या पुण्यावर नाही लढत. मी दैनंदिन जीवनात इथं रोजचा रोज त्याग करतो तेव्हा हे मिळतंय. तू मागचं सांगू, तू 20 वर्षापूर्वी केलेलं त्या पुण्यावर आज होत असतं का? आज बी तुला पुण्यच करावं लागेल तेव्हा मिळेल. तुला आजही लढावचं लागेल तेव्हा मिळेल. तू मागं एकदा कव्हा लढावा होता, कोणाच्या ध्यानात नाही राहिलं तेव्हा. 70-80 वर्षापूर्वी कव्हा लढावा होता कोणाला माहिती? तू लढला 70 वर्षापूर्वी. आता तू वय किती पाहिजे मग? 140 तरी पाहिजे ना. तू आता हे 35 वर्षाचा काय बोलते तर काय नाही, येडपाटावून कोणकडे बी. तू रोज लढायला लागेल तेव्हा मिळेल तुला. तू मागच्या पुण्यावर नाही मिळू शकत तुम्हाला. हे सुद्धा मराठ्यांच्या आंदोलनाचं यश झाले. शिंदे समितीने काम केलेलं. देवदेवतांच्या सगळ्या
संस्थांचे त्यांनी आता पुरावे घेतलेत. 33-34 ते घेत नव्हते. घेतलंय का नाही घेतलं हे 12वा मुद्दा आहे. कमून नाही घेतलं 75 वर्षात. ते फक्त पीक पाहणी अहवालात तपासायचे समिती. 14 नंबर तपासत नव्हते. जन्मदाखले घेत नव्हते.